सध्या महाराष्ट्रात परभणी प्रकरण सध्याला गाजताना दिसून येत आहे। यामध्येच रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी पोलिसांनी केलेल्या मारहाणीमध्ये एका भीमसैनिकाचा कस्टडीमध्ये मृत्यू झाला, याबद्दल संबंधित पोलिसावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, तसेच सर्व भीम अनुयायांचे गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत। या मागणीसाठी आणि अन्यायाविरोधात सर्व समाज बांधवांच्या वतीने 16 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आल्याचे आनंदराज आंबेडकर यांनी सांगितले। परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयायांना अटक करण्यात आली। त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी याचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झालेला आहे आणि तो अत्यंत संशयास्पद आहे आणि त्यामुळे आमची मागणी आहे की जेवढ्या जणांना त्या पोलिसांनी पकडलंय त्या सर्वांना सरकारने ताबडतोब सोडून द्या, त्यांच्यावरचे गुन्हे काढून घ्या आणि ज्यांनी भीमसैनिकांना अत्यंत निषेधार्थ अशी मारहाण केलेली, अत्यंत अत्याचार केलेले आहेत, त्या पोलिसांवरती ताबडतोबीनं चौकशा लावा। आणि उद्या माझा आंबेडकरी समाजानव्हे तर या इथं जे जे संविधान प्रेमी आहेत त्या संविधान प्रेमी सर्व जनतेला आव्हान आहे की उद्या आम्ही 16 तारखेला या संविधान वाचवण्यासाठी आणि संविधान विरोधी काम करणाऱ्यांच्या विरुद्ध अख्खा महाराष्ट्र बंद करत आहोत आणि त्या महाराष्ट्र बंदला सर्व संविधान प्रेमी जनतेने पाठिंबा द्यावा आणि या बाबासाहेब आंबेडकरांच्या भीमसैनिकाला संविधान वाचवण्यासाठी शहीद झाला त्याला भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्हा एवढं आव्हान महाराष्ट्रातल्या जनतेला करतो। धन्यवाद। जय भीम, जय महाराष्ट्र।